नमस्कार मित्रांनो, मी रुपेश आणि तुम्ही बघताय 45 मराठी. आजच्या आई बाबा रिटायर होत आहेत या मराठी मालिकेच्या भागात आलेला हा प्रसंग अगदी नाट्यमय आणि भावनात्मक आहे. समीर आणि स्वीटीच्या केटरिंग कंपनीने घेतलेली ही मोठी ऑर्डर त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. पण अचानक विश्वनाथ तळेकर यांचा संताप आणि त्यांच्या मुलीला झालेली तब्येतीची बिघडलेली अवस्था सगळं काही बिघडवून टाकते. पुढे काय घडते जाणून घ्यायला नवीन आलेल्या मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अपडेट्स मिळवायला बेल आयकॉन टच केल्याने तुम्हाला मदत होईल. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर करत जा. तर बघा, इथे एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींवर नेहमीच बोट उठवलं जातं. स्वीटी आणि शमिकाने जर खरंच शेंगदाण्याचा कूट जेवणामध्ये टाकलेलाच नसेल तर त्यांच्यावर अशा पद्धतीने आरोप करणं योग्य नाही. पण विश्वनाथ तळेकर यांचा संताप हा परिस्थितीनुसार समजण्यासारखाच आहे. आपली मुलगी त्रासात आहे, रुग्णालयात दाखल आहे, अशा वेळी आईबाबांचा संयम सुटतो हे वास्तव आहे. म्हणूनच त्यांनी रागाने बोललं आणि धमकी दिली. मात्र इथे महत्त्वाचा मुद्दा असा की शुभांगीने अत्यंत शहाणपणाने परिस्थिती हाताळायचा प्रयत्न केला. तिच्या बोलण्यातून हे जाणवलं की ती समजूतदार आहे. प्रसंग समोरच्याला न दुखावता हाताळण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. तिने कोणत्याही प्रकारचा राग न दर्शवता अशा प्रकारे शांततेतून योग्य उत्तर दिलं. पण तळेकर त्यावेळी ऐकायला तयारच नव्हते. त्याच्यामुळे संघर्ष अजून तीव्र झाला. यशवंतवरती केलेला अपमान हा खूप मोठा धक्का आहे. कारण घराचा कर्ता व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान हा घरातील सर्वांचं बळ असतो. आणि जेव्हा तो सन्मान कोणीतरी बाहेरच्याने अशा पद्धतीने धुळीस मिळवतो, तेव्हा घरातल्या मुलींना देखील मानसिक त्रास होतो. याचं प्रत्युत्तर स्वीटीला आलं. कारण ऑर्डर तिने पूर्ण केली होती आणि ती स्वतःला दोष देऊ लागली. मी योग्य केलं नाही, माझ्या हातून चूक झाली, हा भाव तिच्या मनावर ठसतो. पण खरी गंमत अशी आहे की सगळ्या गोंधळामागे खरी कारणं सीमा आणि दमयंतीच्या कटकारस्थानात दडलेली आहेत. ह्यांनीच हे संकट तयार केलंय आणि त्यातून स्वीटी, शमिका, समीर यांना अडचणीत आणलं जात आहे. सत्य बाहेर येईल, पण तोवर या आरोपांचा डाग निरपराधांवर बसणार आहे. इथे प्रेक्षकांना पुढचं वळण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कारण जेव्हा हा कट उघड होईल, तेव्हा खरी विजेती कोण ठरणार याचा थरार आहे. या खेळामध्ये समीरची मुलगी सानूचं योगदान निर्णायक ठरणार आहे. तिच्या कृतीमुळे हे संकट दूर होईल आणि सीमा दमयंतीचा चेहरा उघडकीस येईल. सर्वात जास्त ठळकपणे दिसून येतंय ते म्हणजे स्वीटीची बेबसी आणि मकरंदचा क्रूरपणा. स्वीटी या सगळ्या गोंधळाने आधीच खचून गेलेली असते. तिच्या मेहनतीवर पाणी फिरलंय. तिच्या प्रामाणिक प्रयत्नांवर संशय घेतला जातोय. कस्टमर समोर तिला अपमानित व्हावं लागतंय. अशा वेळी तिला तिच्या नवऱ्याकडून आधार मिळणं आवश्यक होतं. पण मकरंद उलट तिलाच दोष देतो. तिच्या आत्मविश्वासावर घाव घालतो आणि तिला शून्य म्हणून तिच्या अस्तित्वालाच नाकारतो. हा प्रसंग प्रेक्षकांना खूपच अस्वस्थ करणारा आहे. कारण इथे मकरंद नवरा म्हणून नुसता असंवेदनशील नाही, तर मानसिक छळ करतोय असं आपल्याला जाणवतं. मकरंदची भाषा आणि त्याचं वागणं हे केवळ वैतागलेल्या व्यक्तीचं नाही, तर आतूनच कटकारस्थान करणाऱ्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पत्नीला कमी लेखणाऱ्या माणसाचं आहे. तो स्वतः गुन्हेगारी क्षेत्राशी जोडलेला असूनही स्वीटीसारख्या निरपराध स्त्रीला दोष देतो. हे दाखवतं की त्याच्या नजरेत पत्नी ही केवळ दोष देण्याची वस्तू आहे. तिच्या प्रयत्नांना किंमत नाही, तिच्या कष्टांची दखल नाही. त्याच्यामुळे मकरंद या मालिकेत खलनायकाच्या छटेसह पुढे येतोय. स्वीटी मात्र अशा ठिकाणी कठीण प्रसंगातही आपल्या नवऱ्याकडे आधारासाठी बघते. ती मनातून सांगते की तिने चूक केलेलीच नाही, तिने काळजी घेतली होती. तिच्या आवाजात सत्य आहे, पण तिचं ऐकून घेणारं कोणी नाही. तिचं एकच म्हणणं असतं की नवऱ्याने तिचा हात धरावा, तिला समजून घ्यावं, तिच्या पाठीशी उभं राहावं. पण मकरंद तिच्या अश्रूंनाही खिल्ली उडवण्याचं हत्यार बनवतो. हा प्रसंग स्त्री पुरुष नात्यातील असमानतेचं, मानसिक छळाचं आणि भावनिक शोषणाचं अत्यंत वास्तव चित्रण आहे. याच वेळी यशवंत आणि शुभांगी यांचा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. यशवंत सतत विचार करत असतो की आता पुढे काय होईल, राजकारणासमोर आपण कसे उभे राहणार. त्याची चिंता वास्तव आहे. कारण विश्वनाथ तळेकर सारख्या प्रभावशाली व्यक्तीच्या धमक्या दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाहीत. पण शुभांगी इथे खूप सकारात्मक भूमिका घेते. ती सांगते चुका झाल्या असल्या तरी त्या मुद्दाम केल्या नाहीत, प्रामाणिकपणे कबूल केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. तिच्या शब्दांमधून घराला स्थैर्य मिळतं. ती हे सुद्धा सांगते की स्वीटी आधीच खचलेली आहे. तिला अजून दबाव दिला तर ती पूर्णपणे आत्मविश्वास हरवून बसेल. शुभांगी इथे आईसारखी माया आणि आधार देणारी भूमिका निभावते.
जी प्रेक्षकांना धीर देणारी वाटते. सीमा आणि स्वीटीचा प्रसंग मात्र आणखीनच चीड आणणारा आहे बघा. खरी गुन्हेगार सीमा आहे, जिने शेंगदाण्याचा कूट घालून मुद्दाम हे संकट निर्माण केलंय. पण तरीही उलट स्वीटीलाच दोष देऊन तिचं मानसिक खच्चीकरण करते. तू हे समीरला फसवण्यासाठी केलंस, अशी खोटी गोष्ट रचून ती स्वीटीला आणखीनच अडकवते. सीमा इतकी कपटी आहे की निरपराध स्त्रीवर गुन्ह्याचा आरोप टाकून स्वतः निर्दोष असल्याचं भासवते. या ठिकाणी प्रेक्षकांना स्पष्ट कळतं, खरी खलनायिका सीमा आहे आणि तिचं कारस्थान उघड होणं अपरिहार्य आहे. एकीकडे मकरंद तिच्या आयुष्याचा विश्वास हिरावतोय, यशवंत शंका घेतोय, सीमा आरोप करते आणि दुसरीकडे शुभांगी एकटीच स्वीटीला आधार देते. हा विरोधाभासच स्वीटीच्या संघर्षाला अजून ठळक करतो. ती आधीच सामाजिक आणि कौटुंबिक दबावाखाली तुटलेली आहे, त्यात आता तिला घरच्यांचा विश्वास गमावणं तिच्यासाठी प्रचंड कठीण आहे. आजचा भाग मालिकेला आणखीन एक गहिर रूप देतो बघा, कारण यातून दोन स्पष्ट चित्र दिसतात आपल्याला. एकीकडे घराचं खरं बळ असलेली शुभांगी आणि दुसरीकडे कारस्थानात रमणारी सीमा आणि दमयंती. शुभांगीची भूमिका इथे विलक्षण ठळकपणे समोर येते. संकटाच्या वेळी ती कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. तिचं म्हणणं असतं की चूक कोणाचीही असो, त्याची शिक्षा फक्त एकट्याने का भोगायची. खरं कुटुंब तेच जे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सोबतीला असतं. या विचाराने ती सीमा आणि दमयंतीला गप्प बसवते. सीमाला नेहमी वाटतं की आपल्याला कमी दाखवून स्वीटीला वरचढ दाखवलं जातं, पण शुभांगीच्या शब्दांमुळे तिचा प्लॅन फसतो. कारण शुभांगी कोणत्याही एका सुनेची बाजू घेत नाही, तर कुटुंबाच्या नात्याला महत्त्व देते. इथे दमयंतीचा अस्वस्थपणा उघड दिसतो. ती उगीचच स्वीटी तुझी लाडकी आहे असा आरोप करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करते. पण शुभांगी तिचं बोलणं धुडकावून लावते. तिच्या डोळ्यासमोर नेहमीच कुटुंबाच्या एकतेचं चित्र असतं. त्याच्यामुळे दमयंतीलाही आठवण करून देते की खोटं भांडण लावून देण्यापेक्षा खरं नातं जपणं महत्त्वाचं आहे. या प्रसंगात शुभांगीची आईसारखी समजूतदारपणा दाखवणारी प्रतिमा अधिक ठळक होते. सीमा मात्र नेहमीप्रमाणेच स्वतःच्या फायद्याचं गणित जास्त करते. तिला फक्त एवढंच वाटतं की समीर घरात असेल तर विश्वनाथ तळेकराचे गुंड त्याच्यावर हात साफ करतील. त्याच्यामुळे समीरला घरापासून दूर राहायला सांगते. हा तिचा विचार तिच्या स्वार्थीपणाचं द्योतक आहे. ती बायकांना पुढे करून समीरला वाचवण्याऐवजी त्यालाच पळवून लावते. समीर मात्र आईच्या शिकवणीला खरं ठरवतो. संकट आलं की पळून जाण्यापेक्षा एकत्र उभं राहून त्याला सामोरं जायचं, हा त्याचा ठाम निर्धार असतो. हीच शुभांगीने रुजवलेली संस्कृती आहे. स्वीटीसाठी शुभांगीची साथ ही खूप मोठा आधार ठरते. आधीच अपमान, आरोप आणि मकरंदच्या कठोर शब्दांनी ती खचलेली होती. पण शुभांगी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आईसारखा धीर देते. मी आहे तुझ्या मागे, काहीही झालं तरी तुला एकटीला भोगू देणार नाही. हे आश्वासन स्वीटीसाठी औषधासारखं ठरतं. तिचं अपराधीपण हळूहळू कमी होतं. ही दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहेत, कारण यात एक खरं आईपण झळकतं. यशवंत आणि शुभांगी यांचा दृष्टिकोन इथे वेगळा दिसतो बघा. यशवंत सतत चिंता करत असतो की आपलं राजकारणासमोर काही टिकणार नाही, तळेकराची धमकी खरी ठरेल का. पण शुभांगी त्याला समजावते की आपण प्रामाणिक आहोत, चुकीचं मुद्दाम काही केलेलं नाही, त्याच्यामुळे सत्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. संकट कितीही मोठं असलं तरी एकत्र राहून लढलं तर त्यावर उपाय नक्की सापडतो, ही तिची खात्री आहे. सीमा मात्र अजूनही कटकारस्थान सोडायला तयार नाही. तिच्या मनात स्वतःचा फायदा, स्वतःचं अस्तित्व टिकवणं हेच जास्त आहे. ती समीरला पळवून लावण्याचा सल्ला देते, पण समीरच्या उत्तरामुळे ती अडखळते. समीर तिला सांगतो की घर म्हणजे जबाबदारी टाळून पळून जाण्याचं ठिकाण नसतं, तर संकटाशी एकत्र लढण्याचं ठिकाण असतं. हा संवाद मालिकेचा आत्मा आहे. एकूण पाहता आजचा भाग घरातील खरी आई कोण आणि खोटं नातं जपणारे कोण याची जाणीव करून देणारा आहे. शुभांगीने दाखवलेला समजूतदारपणा, समीरचा धीर आणि स्वीटीला मिळालेला आधार याच्यामुळे प्रेक्षकांना सकारात्मक संदेश मिळतो. तर दुसरीकडे सीमा आणि दमयंतीची कुरघोडी पुढे कसा रंग घेणार याची उत्सुकता राहते. या संपूर्ण घडामोडींकडे लक्ष दिलं तर मालिकेत आत्ता नाट्याचा टप्पा फारच गुंतागुंतीचा आणि आणि तणावपूर्ण झालेला आहे. समीरच्या मनात सतत घरच्यांची काळजी आहे. आई, बायको, सानू हे सगळे ठीक असतील ना याची त्याला काळजी वाटते. पण त्याच वेळी त्याच्या समोर कर्तव्याचा प्रश्न असतो. सीमा त्याला सानूची शपथ घालून घरी येऊ नकोस असं सांगते. म्हणजेच तिला माहिती आहे की घरी समीर आला तर सगळं उघड होईल. इथे सीमाची दुहेरी भूमिका स्पष्ट दिसते.
ती पत्नीपेक्षा आईची सावली जास्त जाणवते. तिला वाटतं की समीर आई जसं सांगते तसंच वागतो. दुसऱ्या बाजूला स्वीटी आणि शमिका यांच्या संवादातून एक मोठा क्ल्यू मिळतो. शेंगदाण्याच्या कुटाचा मुद्दा तसा छोटा दिसतो, पण त्यातून मोठं कारस्थान बाहेर येणार हे नक्की. स्वीटीला स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना आहे. तिला वाटतं की कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल, पण शमिका तिचं धैर्य वाढवते आणि खात्री देते की आपल्याकडून तसं काही घडलेलं नाही. शमिकेचं निरीक्षण इथे महत्त्वाचं आहे बघा, कारण ती प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा करते आणि तेव्हाच तिला संशय येतो की हा प्रकार कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेला आहे. इथे लेखकांनी दमयंती आत्याचा उल्लेख करून प्रेक्षकांना एक वेगळा संशयाचा धागा दिलेला आहे. शुभांगीचा स्वभाव मात्र नेहमीसारखा संतुलित आणि काळजीवाहू आहे. तिला समीरला कल्पना द्यायची होती म्हणून ती आधीच त्याला तयारीमध्ये सांगते. तळेकरांच्या मुलीबद्दल ती व्यक्त करतेलेलं हळवं दुःख तिच्या संवेदनशील स्वभावाचं द्योतक आहे. ती थेट कोणावर आरोप करत नाही, पण तिच्या बोलण्यामधून एक सूचकता मिळते की ही चूक नाही तर कारस्थान आहे. यशवंतची भूमिका इथे आणखीन स्पष्ट होते. तो थेट मुद्द्यावर येतो आणि समीरला प्रश्न विचारतो. दमयंतीच्या तक्रारीतही त्याला फारसा रस नाही, कारण त्याला माहीत आहे की घरामध्ये घडतंय ते काहीतरी वेगळंच आहे. पण शुभांगी मात्र प्रत्येकाच्या भावना जपते. अगदी दमयंतीच्या डायबिटीसचीही काळजी घेते. समीरचं घरी पोहोचणं हे सगळ्यांसाठी मोठं आश्चर्य ठरतं. सीमा शेवटपर्यंत त्याचा पत्ता लपवायचा प्रयत्न करते, पण समीर समोर आल्यावर तिची सगळी खेळी फसते. त्याचवेळी पोलीस येऊन समीरला अटक करण्याची घोषणा करतात. इथे खरी कसोटी सुरू होते. स्वीटीने घेतलेला निर्णय हा मालिकेतला टर्निंग पॉइंट आहे. तिने स्वतःवर सगळा आरोप घेऊन समीरला वाचवलं. हे पाऊल अगदी आत्मत्यागाचं आहे, कारण तिला माहिती आहे की समीर सेफ राहिला तरच कंपनी वाचेल आणि भविष्यात तोच तिला वाचवू शकेल. म्हणजे तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सीमाला आतून आनंद झाला असेल की स्वीटी अडचणीत अडकलेली आहे, पण हाच आनंद तिच्यासाठी तात्पुरता आहे. कारण सत्य लपून राहणार नाही. येणाऱ्या काही भागांमध्ये सानू खरंच निर्णायक ठरणार आहे. सानूच्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य समीरला आणि शुभांगीला मोठं बळ देणार आहे. एकूण पाहता या भागात प्रत्येक पात्राची मानसिकता खूप सुंदर दाखवलेली आहे. समीरचं घराबद्दलचं प्रेम, सीमाचं स्वार्थी राजकारण, शमिकेचं तर्कशुद्ध विचार करणं, स्वीटीचं निस्वार्थ बलिदान, शुभांगीचं मातृत्व आणि यशवंतचं थेटपण, हे सगळं एकत्र येऊन पुढील कथानकाला आणखीनच रोचक बनवतं. पुढे खरी लढाई सुरू होते, जिथे सत्य आणि खोटं याच्यामध्ये संघर्ष होणार. तर हा होता आजचा 30 ऑगस्ट 2025चा आई बाबा रिटायर होत आहेत या मराठी मालिकेच्या एपिसोडच्या सखोल विश्लेषणासह डिटेल व्हिडिओ. तुमची मतं आणि शंका कमेंटमध्ये नक्की मांडा. मी रुपेश. भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, ज्याने व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.